वांद्रे वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे। यावेळेस दोन्ही उपमुख्यमंत्री, मुंबई शहर उपनगराचे पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत। देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे। आयुष्यमान भारत योजनेबाबत मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। आता 70 वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे। पीएम मोदींच्या कॅबिनेटनं यामध्ये मोठा निर्णय घेतलाय। समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारनं राज्यात शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केल्यानंतर आता शक्तीपीठ महामार्गाबरोबरच भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचं सुद्धा भूसंपादन देखील थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची कामं प्रगतीपथावर आहेत। या कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची त्रियस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे। नवी मुंबईतून मंत्रालयात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय आता दूर होणार आहे। नवी मुंबई, खारघर आणि नेरूळ येथील अटल सेतू मार्गे 2 विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय हाती घेण्यात आला आहे। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचं काम पूर्ण झालंय। मात्र रेल्वेच्या ब्लॉकमुळे सध्या कामं रखडली आहेत। त्यामुळे रेल्वेच्या ब्लॉकनंतर पुढील कामं हाती घेतली जाणार आहेत। मेल एक्सप्रेस गाड्यांमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात आणखीन सुधारणा व्हावी या उद्देशानं भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनच्या वतीनं देशभर सुमारे 1000 क्लस्टर किचन उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दर्जेदार आणि स्वच्छ पदार्थ मिळणार आहेत। ऐन गणेशोत्सव काळामध्ये मध्य पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड आणि लोकल उशिरानं येण्याचं प्रमाण वाढलंय। सलग 3 दिवस प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। गणेश भक्तांची वाढलेली लोकलमधील गर्दी आणि विलंबनामुळे लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते। पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल स्थानक परिसरामध्ये 50 ठिकाणी 13.8 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनल बसवले आहेत। यासोबतच वडोदरा विभागातील 35, रतलाम विभागातील 60, तर अहमदाबाद विभागातील 16, राजकोट विभागातील 43, तर भावनगर विभागात 43 एकूण 299 ठिकाणी सौर पॅनल बसवले गेले आहेत। राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांची अंतिम चाचणी पूर्ण झाली आहे। त्यामुळे पुढील महिन्यामध्ये जवळपास 100 नव्या बस ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत। तर नोव्हेंबरपर्यंत आणखीन 300 बसेस दाखल होणार आहेत। राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी आजार प्रतिबंध आणि नियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली। सर्व विभागांना त्यांची कामं आणि भूमिका या बैठकीमध्ये विशद करण्यात आली। राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत 128 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। मुंबईत अजून एकही रुग्ण सापडलेला नसला तरी सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। राज्यात नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या आणि श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्यानं कुशल आणि अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं हाती घेतला आहे। त्यानुसार 93 विविध आरोग्य संस्थांसाठी 2603 पदं निर्माण करण्यात आली असून ही पदं बाह्य स्रोतांद्वारे भरण्यात येणार आहेत। ठाणे जिल्ह्यात मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं हाती घेतला आहे। शासकीय मेडिकल कॉलेजसाठी 5 मजली हॉस्पिटलची इमारत पालिकेनं मेडिकल कॉलेजकडे वर्ग केली। मात्र जोपर्यंत मेडिकल कॉलेजचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पालिकेच्या इमारतीमधून मेडिकल कॉलेजचं कामकाज चालणार आहे। जोखीम आणि त्यांचं व्यवस्थापन करणं या क्षेत्रात करिअरच्या नवीन संधी निर्माण होत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत जोखीम व्यवस्थापन या विषयाचा 2 क्रेडिटचा ओपन एलिव्हेट कोर्स उत्पन्न केला आहे। राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाची फिटनेस प्रमाणपत्र देण्यास 18 दिवसांचा विलंब केल्यामुळे हजारो वाहनं अडकली आहेत। या संपूर्ण गोष्टीमुळे आणि या व्यत्ययामुळे आर्थिक नुकसान होत असून राज्यातील अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस मोठ्या प्रमाणात विलंब झाला आहे। ऑगस्ट महिन्यात विनाविक्री पडून असलेल्या वाहनांचा साठा 70 ते 75 हजारांवर गेला। या पडून असलेल्या वाहनांची किंमत तब्बल 77,800 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे। गणेश प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये लेझर दिव्यांचा वापर करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। लेझर झोतांसाठी साहित्य पुरवणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये गणेश भक्तांनी 5 दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला। यावेळेस काही भागामध्ये पावसानं उसंत दिल्यानं मिरवणुकींना उधाण आलेलं पाहायला मिळालं, तर काही भागामध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे विसर्जन मिरवणुकीची लगबग वाढवली। गणेशोत्सवात भाजीपाल्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं बाजारभावही रॉकेटसारखा वाढू लागलाय। त्यामुळे बाजारात आणि समित्यांमध्ये मटारचे दर हे 170 ते 230 रुपये किलोवर पोहोचलेत, तर किरकोळ मार्केटमध्ये 200 ते 260 रुपये किलो दरानं विकला जातोय। श्रावणापासून गौरी गणपतीच्या सण उत्सवाच्या काळामध्ये दरवर्षी विड्याच्या पानाच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते, पण यंदा अतिपावसामुळे उत्पादनामध्ये 40% घट झाली आहे। आवक कमी आणि मागणी जास्त अशा स्थितीमुळे एका करंडीची दर हा साधारण 1400 ते 1500 रुपयांपर्यंत गेला आहे। राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणासह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये पावसाचा जोर राहू शकतो, तर मध्य महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्य सरकारनं वैतरणा खोऱ्यातील 19.90 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय हाती घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे। मात्र वैतरणा खोऱ्यातील गावं पिण्याची पाणी आणि त्याचबरोबर सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना हे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याच्या निर्णयाला आता स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे। गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विना अपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं दक्षता घेतली होती। त्यामुळे गेल्या 7 दिवसांमध्ये या मार्गावर एकही अपघात झालेला नसल्याचं स्पष्ट झालंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा साखर कारखान्याच्या 30,000 सभासद शेतकऱ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलाय। 24 तारखेला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। पालकमंत्री सावंत यांच्या कारखान्यामध्ये होणारा हा संपूर्ण मेळाव्याला ज्येष्ठ नेते सुद्धा हजर राहणार आहेत। कोहमारकडून गोंदियाकडे येत असलेल्या एसटीवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 3 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे भंडाऱ्यातील जनता हवालदिल झाली असताना काँग्रेस खासदाराचा बॉनेटवर बसून फिल्मी स्टाईलनं स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कारच्या बॉनेटवर बसून ते स्टंटबाजी करताना दिसून येत आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा खडसेंवर जोरदार टीकास्त्र डागलंय। 50 कोक्याचा आरोप करणारे खडसे भोसरी भूखंड प्रकरणी किती भ्रष्टाचारी आहेत हे जनतेला ठाऊक आहे अशी टीका त्यांनी केली आहे। बोदवड तालुक्यातील भानखेडामध्ये मरीमातेची वगदी यात्रा पार पडली। या यात्रेमध्ये 10 ते 12 वर्षाच्या मुलांना वगदी पाळण्यामध्ये बसवून गावामध्ये फिरवलं जातं।